नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्या की तुम्ही कधीच बघितलेल्या नसेल आणि ज्याचा तुमच्या रोजच्या कामासाठी या ठिकाणी खूप फायदा होणार आहे। तुमच्या कामाच्या वेळेची बचत तर होणारच आहे, पण त्याचबरोबर पैशाची बचत देखील या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। या ठिकाणी आपली पहिली महत्त्वाची अशी टिप्स आहे ती म्हणजे बाजरीच्या पिठासाठी। आता सध्या हिवाळा सुरू होतोय आणि हिवाळ्यामध्ये बाजरीचं पीठ खाणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि बरेच लोक बाजरीचे पीठ हे हिवाळ्यामध्ये खातात। परंतु काय होतं की आपण खूप जास्त जे पीठ या ठिकाणी दळून जे आणतो, पण त्यावेळेस काय होतं की बाजरीचं पीठ हे जास्त दिवस राहत नाहीत, त्याला कडूपणा येतो किंवा जास्त दिवस जर ठेवलं तर ते कडू व्हायला सुरुवात होते किंवा त्यामध्ये जाळं तयार होतं। तर अशा वेळेस आपण हे बाजरीचं पीठ जास्त वेळ कसं टिकून राहायचं, त्याला कडवटपणा येऊ नये यासाठी एक उपाय घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अगदी चमचाभर मीठ आणि बघू शकतात माझ्याकडे देखील बाजरीचं पीठ होतं जे की खराब होऊ नये, कडू होऊ नये यासाठी मी यामध्ये मिक्स करत आहे। एक चमचाभर मीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। आता तुमची पिठाची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ ॲड करू शकतात। आता हे जे पीठ आपल्याला लवकर खराब होईल ते बिलकुल खराब होणार नाहीत, त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। आणि हिवाळ्यामध्ये बाजरीचं पीठ खाणं अतिशय शरीरासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। जर तुम्ही देखील बाजरीचं पीठ हिवाळ्यामध्ये जर खात असाल तर ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे बडूसोपसाठी। आता बघू शकतात बऱ्याचदा काय होतं की आपल्या हिवाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये लहान मुले असतात किंवा वृद्ध माणसं असतात, तर हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला हे प्रॉब्लेम बघायला मिळतात आणि घशामध्ये देखील दुखतात। परंतु काय करायचं आहे, आपण घरातीलच एक वस्तू वापरून हा प्रॉब्लेम दूर करणार आहोत। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे बडूसोप आणि बडूसोप हे सर्वांच्याच घरी असतं। आपल्याला अगदी थोडंसं बडूसोप या ठिकाणी घ्यायचं आहे आणि झोपेतून उठल्या हे बडूसोप आपल्याला खायचं आहे। घरातील लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती किंवा मोठी माणसं जे आपण कोणाला सर्दी खोकला किंवा घसा दुखत असेल हिवाळ्यामध्ये हे नक्की ट्राय करून बघा। दुखत जरी नसेल तरी झोपेतून उठल्यानंतर सुरुवातीला सर्व गोष्टी करण्याच्या पहिलेच आपल्याला ही बडूसोप खायची आहे। त्यामुळे घसा जो दुखतो किंवा सर्दी वगैरे झालेली असेल तर त्याला आराम मिळतो। नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा। त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे काडीपेटीसाठी। त्याआधी तुम्ही मला सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। आता बऱ्याच महिला काय करतात, ओले हात घेऊनच ह्या काडीपेटीला माचीसला पेटवायला लागतात। परंतु काय होतं, आपण ज्या काडीपेटी जी आहे जी मसाल्याची जी साईड आहे त्याच ठिकाणी आपण ओला हात लावतो आणि त्यामुळे ही काडी जी आपली माचीस आपण पेटवायला जातो ती पेटत नाही। तर अशा वेळेस आपण एक ट्रिक वापरायची आहे। ज्या बाजूला ही मसाल्याची साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि ज्या साईडला नाही आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ज्या तुम्हाला साईडने सोपं वाटेल त्या ठिकाणी असं मार्क करून घ्यायचं आहे। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे गाळणीसाठी। आता चहाची गाळणी ही प्रत्येकाच्याच घरी असते आणि त्याला दिव्याच्या मदतीने आपण या ठिकाणी कसं म्हणजे काय उपयोग करणार आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। बघू शकतात आपण जी चहाची गाळणी रोजच वापरतो अशी लोखंडाची जी गाळणी असते ते सर्वांच्याच घरी असेल आणि काय होतं की त्यामध्ये जी म्हणजे खराब होते त्यातले जे होल असतात ते पॅक होतात। आपण रोजच चहा गाळल्यामुळे त्यामध्ये भरपूर सारी चहा पावडर अटकते आणि ती स्वच्छ करायला गेलं तरीही ती निघत नाहीत। पण अशा वेळेस काय करायचं आहे, अगदी छोटासा दिवा आपल्याला घ्यायचा आहे, मातीचा दिवा आपण घेऊ शकतो आणि त्यावरती आपल्याला ही चाळणी अशा प्रकारे गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये जी पण घाण अटकलेली असते त्या होलमध्ये ती अशी मेल्ट होते आणि जी आपली गाळणी जी होल या ठिकाणी बंद झालेले असतात ते चालू होतात। आता ही प्रोसेस सर्वांना वाटत असेल की गॅसवरती जरी केलं तरी चालेल, परंतु गॅसवरती बिलकुल
करायचं नाही आहे, कारण गॅसवरचा जो फ्लेम असते ती हाय असते आणि आपली जी चाळण असते, गाळणी असते ती जळण्याची शक्यता असते. बघू शकता, त्यामुळे आपल्याला हे दिव्यावरतीच करायचं आहे. दिव्यावरचा जो जाळ असतो, जो जी गरमपणा असतो तो कमी फ्लेमचा असतो, त्यामुळे आपली ही जी गाळणीमधली जी घाण अटकलेली असते ती हळूवारपणे मेल्ट होते आणि आपली जी गाळणी खराब झालेली असते ती अगदी स्वच्छ बनते. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला यामध्ये कुठली ट्रिक्स आवडली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.